ठीक आहे. हॅलो स्टुडंट्स, आज आपण 6th सेकंड युनिट टेस्टचा क्वेश्चन पाहणार आहोत मॅथचा. ठीक आहे. हा आहे 23-24चा क्वेश्चन पेपर 20 मार्काचा आहे. ते आपण बघूयात पुढे. त्यातला पहिला क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स मधला पहिला काय सांगतात, द सम ऑफ सर्टन नंबर अँड 3. ठीक आहे. आता सम म्हणजे काय असते, बेरीज कोणाची, सर्टन नंबरची. बरं, सर्टन नंबर माहितीये का आपल्याला? नाही माहितीये तर सर्टन नंबर आपण घेऊयात एक्स आणि काय सम करायची कोणाची, सर्टन नंबरची आणि 3ची. मग सर्टन नंबरची आणि 3ची आपण काय करूयात, बेरीज करूयात. मग ऑप्शन काय येईल त्याच्यामध्ये, एक्स प्लस 3. आन्सर इज एक्स प्लस 3. 2 नंबर बघा. 2 नंबर मध्ये सांगितलंय की सेलिंग प्राइस इज मोर दॅन. सेलिंग प्राइस कशी आहे, मोर दॅन आहे कोणापेक्षा, कॉस्ट प्राइस पेक्षा. सेलिंग प्राइस म्हणजे काय असते आणि कॉस्ट प्राइस म्हणजे काय असते. आता कॉस्ट प्राइस म्हणजे काय असते, तर घेतलेली किंमत असते आणि सेलिंग प्राइस म्हणजे काय असते, तर विकलेली किंमत. आता कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस त्यांनी असं विचारले की सेलिंग प्राइस मोठी आहे कोणापेक्षा, कॉस्ट प्राइस पेक्षा. म्हणजे समजा हा पेन आहे, हा पेन आपण घेतला 10 रुपयाला आणि विकला 20ला, तर सेलिंग प्राइस मोठी झाली का नाही. तर सेलिंग प्राइस मोठी असेल तर मला काय झालाय, मला झालाय प्रॉफिट. मग आन्सर काय येणार आहे, प्रॉफिट. ओके. पुढे बी मध्ये काय विचारलंय, फक्त ट्रू आणि फॉल्स लिहायचं. ट्रू और फॉल्स. त्यातला पहिला 16 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 4 प्लस 5. आता हे कसं ओळखायचं, अगोदर ह्याला सॉल्व्ह करा आणि याला सॉल्व्ह करा. म्हणजेच काय, 60च्या टेबलमध्ये जर 2च्या टेबलमध्ये जर 16 पाहिलं तर किती नंबरला येतो, म्हणजे थोडक्यात 2 ने 16 डिवाइड करायचं. किती नंबरला येतो, 8 नंबरला येतो. आणि ह्या दोघांची जर मी बेरीज केली तर उत्तर किती येईल, 9. हे दोन्हीही इक्वल आहेत का, नाही आहेत इक्वल. म्हणजे हे स्टेटमेंट कसं आहे आपलं, फॉल्स. ठीक आहे. जर तुम्हाला याच्या ऐवजी दुसरा जरी क्वेश्चन आला तरी त्याचं काय करायचं, पहिल्यांदा हे दोघांची उत्तरं काढायची. ती दोघं जण सेम असतील तर ट्रू आहे, वेगळी असतील तर काही फॉल्स होतील. ठीक आहे. 2 नंबर मध्ये काय करायचंय आपल्याला, व्हेन फाइंडिंग द रेशो. रेशो माहितीये. ठीक आहे. आता जेव्हा आपण रेशो काढत असतो तेव्हा त्या दोन क्वांटिटी ऑफ द सेम काइंड देअर मेजरमेंट्स मस्ट बी इज द सेम युनिट. आता ह्या क्वेश्चनचा अर्थ नेमका, समजा आपल्याला दिलेले काय दिलेले, 1 kg चा रेशो काढायचा आहे, 1 kg चा रेशो काढायचा आहे 500 ग्रॅम सोबत. ठीक आहे. तर आपण डायरेक्टली असा रेशो काढतो का, 1/500. मग ह्याला कोण दोघ जण कोणाच्या नंबर मध्ये टेबल मध्ये आहेत ते लिहून मग ह्याचा रेशो काढतो का, नाही काढत. का, कारण ह्याचे जे युनिट्स आहेत ना, हे युनिट्स कसे आहेत, दोन्हीही वेगवेगळे. अगोदर त्या युनिट्सला काय करावं लागेल, आपल्याला सेम करावं लागेल आणि मग पुढे सोडवावं लागेल. मग त्या क्वेश्चनचा अर्थ तोच आहे काय, की आपण हे आहे असं सोडवतो का, तर नाही. आपण त्याचे काय करतो, पहिल्यांदा युनिट्स पण काय करतो, सेम करतो. म्हणजे हा स्टेटमेंट कसं आहे आपलं, ट्रू आहे. माय आन्सर काय येईल इथं, ट्रू. ठीक आहे. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 2 मध्ये एनी 3 दिलेले. ठीक आहे. त्यातला पहिला क्वेश्चन आहे 3/4 इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय डॅश डॅश 4 मल्टिप्लाय 25 इज इक्वल टू 75/. जास्त डोकं चालवायची गरज नाही. इथं खाली 25 दिले म्हणले, वरती पण 25 आहे. 25 3 जा 75 आणि 25 4 चा किती, 25 100. ठीक आहे. म्हणजे आन्सर काय आलं, 75/100. पुढे जाऊयात. आता कॉस्ट प्राइस दिलेली आहे, सेलिंग प्राइस दिलेली आहे, प्रॉफिट झालाय का लॉस झालाय आणि कितीचा. ठीक आहे. त्यातला पहिला जर बघितला तर घेतलेली किंमत कितीची आहे, 4500, 4500. एखादी वस्तू आपण 4500 रुपयाला घेतली आणि विकली कितीला, 5000 रुपयाला. तर मला काय झालं, मला काय झाला, प्रॉफिट झाला. लिहून टाका मग इथं, मला काय झाला, प्रॉफिट झाला. कितीचा झाला, 500 रुपयाचा. त्यांनी तो लिहून दिलेला. खाली बघा. आता घेतलेली किंमत 1000 रुपीज, 1000ला घेतली आणि विकली कितीला, 920ला विकली. म्हणजे मला काय झालेलं आहे, आता लॉस झालेला आहे. पण कितीचा झालाय, हाऊ मच, कितीचं झालं, 80 रुपीजचा मला काय झालेला आहे, लॉस झालेला आहे. ठीक आहे. क्लिअर. पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 3. Are there values the solution of this question? Are there values? ते त्यांच्या व्हॅल्यूज आहेत का बघायचं, मग सोडवावं लागेल ना हा इक्वेशन. आता समजा y-3 घेतला इज इक्वल टू 11. ठीक आहे. y-3 इज इक्वल टू 11. आता हा इक्वेशन कशामध्ये आहे, मायनस मध्ये. मग आपण काय करतो, ऍडिंग
3 on both side. Add 3 on both side. ठीक आहे. मग मी काय करणार, y मायनस 3 प्लस 3 इज इक्वल टू 11 प्लस 3. दोन्हीही बाजूला मी काय केलं, प्लस 3 ऍड केला. आता इथं प्लस मायनस काय होणार आहे, कॅन्सल आउट होणार आहे. म्हणजे इथं कोण राहिला, फक्त y इज इक्वल टू 11 प्लस 3. आन्सर किती आलं, 13. बरं, y इज इक्वल टू 13 दिलाय का इथं आपल्याला, नाही दिलेलं. म्हणजे हे कसं आहे सोल्युशन, चुकीचं आहे. चुकीचं म्हणजे काय येणार इथं, नो. क्लिअर. पुढे बघूयात आता. आता इक्वेशन काय दिलेलं आहे, थोडस उलट दिलेलं आहे. म्हणजे हा पार्ट इकडे आलेला आहे आणि हा पार्ट इकडे आला. आपण उलट करूयात त्याला. n प्लस 7 इज इक्वल टू 7. ठीक आहे. आता इक्वेशन कशामध्ये आहे, प्लस मध्ये. प्लस असेल तर काय करणार आपण, सबट्रॅक्शन करणार. कशाची, सबट्रॅक्ट n च्या सोबत जो आलाय 7, सबट्रॅक्ट 7 ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूंनी आपण 7 काय करूयात, मायनस करूयात. आता इथं काय दिलं इक्वेशन, n प्लस 7 इज इक्वल टू 17. दोन्ही बाजूनी 7 काय करायचंय, मायनस करायचा आहे. बरं, प्लस मायनस कॅन्सल आउट झाली, तो कोण राहिला, फक्त n राहिला. 17 मधून 7 गेला, आन्सर किती आलं रे, 10. म्हणजे n इज इक्वल टू 10 आलं. आहे का n इज इक्वल टू 10, आहे. म्हणजे आपला आन्सर काय आहे, बरोबर आहे. म्हणजे हे सोल्युशन काय आहे आपलं, येस आहे. ठीक आहे. पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 4. रेशो शोधायचा आहे. सेकंड नंबर. हा, आता इथं काय होतं, मुलं बरेच जण चुकतात, कशामध्ये चुकतात, इथं दिलंय लिहून टाकायचं. पण त्यांनी क्वेश्चन काय दिलंय बघा, फाइंड द रेशो ऑफ सेकंड नंबर टू फर्स्ट नंबर. म्हणजे आता हा असेल ना, तर आपण काय करतो, डायरेक्टली 35 अपॉन 65 लिहितो. बट हा क्वेश्चन मध्ये दिलंय की आपल्याला सेकंड नंबर पासून फर्स्ट नंबरचा रेशो काढायचा. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, ऍक्च्युअल मध्ये उलट करावं लागेल. जसं इथे त्यांनी दिलेलं. ठीक आहे. मग त्यांनी उलट करून दिलेलं आहे. आता बघा बरं, असा कोणता नंबर आहे की त्याच्यामध्ये दोघही नंबर्स कसे आहेत, म्हणजे दोघही त्या टेबलमध्ये आहेत. जसं की आपण 5 घेतलं इथे. बघा बरं, 5च्या टेबलमध्ये 7 नंबरला आहे का, 5च्या टेबलमध्ये 7 नंबरला 35 आहे, आहे 35. आणि 7च्या टेबलमध्ये, सॉरी 5च्या टेबलमध्ये 13 नंबरला 65 आहे. म्हणजे इथं दोन नंबर कसे आले, परफेक्ट आले. म्हणजे रेशो किती आला, 13:7. ओके. खाली बघूयात. 1. रीमा हॅज अ 24 नोटबुक्स. रीमाकडे किती आहे, 24 नोटबुक्स आहे. आणि 18 काय आहेत, बुक्स आहेत. तर आपल्याला काय काढायचंय, रेशो काढायचा आहे. कशाचा, नोटबुक टू बुक्स. नोटबुकचा बुक सोबत रेशो काढायचा. तर नोटबुक कोणता आहे, 24 आहे का नाही, म्हणजे 24 चा रेशो काढायचा आहे. कोणासोबत काढायचा, बुक सोबत. म्हणजे कोणासोबत, 18 सोबत. ठीक आहे. 24 अपॉन 18 चा आपल्याला रेशो काढायचा. मग 24 अपॉन 18 कोणाच्या टेबलमध्ये, 6च्या. मग 6 ने डिवाइड करायला, 6च्या टेबलमध्ये 18 किती नंबरला आहे, 3 नंबरला. आणि 6च्या टेबलमध्ये 24 किती नंबरला आहे, 4 नंबरला. म्हणजे रेशो किती आला, 4:3. क्लिअर. पुढे जाऊया. चला, पेज नंबर 2. क्वेश्चन नंबर 2. ऍट द रेट ऑफ 10 पीसीपीए. पीसीपीए म्हणजे हा आपला रेट आहे. ठीक आहे. ऍट द रेट ऑफ 10 पीसीपीए व्हॉट विल बी द इंटरेस्ट फॉर द 1 year ऑन द 6,000 रुपीज. जर बँकेमध्ये मी जर 6,000 रुपये टाकले, तर 10 रुपये टक्क्यांनी मला किती रुपयाचं व्याज मिळेल. 6वी मध्ये आपण, म्हणजे 7वी मध्ये ऍक्च्युअली सिंपल स्टेप आहे, पण 6वीला आपली एक जी स्टेप आहे त्याचनुसार, पुस्तकानुसार आपण करूया. म्हणजे काय, बाबा 100 रुपयांवरती, आता हे 10% आहेत ना आपले, 10% आहे. म्हणजे 100 रुपयाच्या अगोदर पर्सेंटेज. 100 रुपयाचे 10% म्हणजे 10 रुपये. 100 रुपयांचे 10% म्हणजे 10 रुपये. तर 6,000चे 10% म्हणजे किती रुपये. ठीक आहे. हे आपल्या पुस्तकामध्ये आहे, तीच स्टेप आपण यूज करू. थोडस छोटं लिहिते मी, म्हणजे आपल्याला लिहायला जात. 100 रुपयांचे 10%, तर 6,000 रुपयांचे किती. ठीक आहे. आता हा जो 6,000 आहे, हा कसा आहे, डिवाइड मध्ये. मग आपण त्याचं काय करणार, मल्टिप्लाय 6,000 ऑन बोथ साइड. तर लिहून टाका मग, मल्टिप्लाय 6,000 ऑन बोथ साइड. ऍक्च्युअली मी BS लिहिते बोथ साइडला, बट तुम्ही शॉर्ट फॉर्म वापरायचा नाही. ठीक आहे.
10/100 मल्टिप्लाय बाय, आपल्याला मल्टिप्लाय करायचं कोणाला 6000ला, तर आपण इकडे पण 6000 मल्टिप्लाय करणार आहेत आणि हा पार्ट ऍज इट इज लिहून याला पण काय करणार आहे 6000 मी मल्टिप्लाय 6000 ला 6000 गेले म्हणजे या साईडला कोण राहिला फक्त एक, इथं एक दोन शून्याला एक दोन शून्य निघून गेले, राहिलं कोण 10 मल्टिप्लाय 60 म्हणजे 1060 आन्सर किती आलं रे, एक्सचं उत्तर आलं 600. एक्सचं उत्तर 600 आलं म्हणजेच काय आपल्याला व्याज किती मिळणार, इंटरेस्ट किती आहे 600. ठीक आहे, बघा बरं एकदा व्यवस्थित. जाऊयात पुढं. नेक्स्ट क्वेश्चन, इक्वेशन आलेले एकदम सिंपल. जर तुम्हाला अजूनही येत नसेल तर फक्त एकच लक्षात ठेवायचं काय, किंवा प्लस असेल तर मी त्याचं मायनस करणार आहे, मायनस असेल तर मी प्लस करणार आहे, डिव्हिजन असेल तर मल्टिप्लाय करायचं, मल्टिप्लाय असेल तर डिव्हिजन करायचं. या दोघांचं रिलेशन आहे आणि या दोघांचं रिलेशन, एवढंच. आता याच्यामध्ये जर बघायचं म्हणलं तर इक्वेशन कशामध्ये आले माझं मायनस मध्ये आले. जर इक्वेशन मायनस मध्ये आलं असेल तर मी काय करणार प्लस करणार. बरं कोणाची प्लस करणार, व्हेरिएबल सोबत कोण आले 5, मग मी काय करणार ऍड कोण 5 ऑन बोथ साइड. इक्वेशन y मायनस 5 इज इक्वल टू 1. ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे हा 5 ऍड करणार आहे कुठे बोथ साइडला, दोन्हीकडे मी 5 ऍड करणार. मायनस प्लस कॅन्सल आउट झाली, फक्त कोण राहिला y इज इक्वल टू 1 प्लस 5. आन्सर किती आलं 6. सो आन्सर इज y इज इक्वल टू. ठीक आहे, बघा जाऊयात पुढं. क्वेश्चन नंबर बी काय दिलंय, इफ द 20 मीटर क्लॉथ कॉस्ट इज 3600 देन फाइंड द कॉस्ट ऑफ 60 मीटर. म्हणजे मला काय दिलंय बघा, 20 मीटर कापडाची किंमत 3600 रुपये, तर 16 मीटर कापडाची किंमत किती देऊन टाकूयात अगोदर. 20 मीटर कापडाची किंमत जर मला 3600 रुपये मिळत असेल तर 16 मीटर कापडाची किंमत किती. ठीक आहे, त्यासाठी मला युनिटरी मेथड यूज करावी लागेल जी आपल्याला आहे. आपण म्हणजे युनिटरी मेथड म्हणजे 1 मीटरची किंमत आपल्याला काढायची. ठीक आहे, आता 1 मीटरची जर मला किंमत काढायची असेल तर मला काय करावं लागेल, या दोघांचं डिव्हिजन करावं लागेल. म्हणजेच काय 3600 ला 20 नी काय करावं लागेल डिवाइड करावं लागेल. 0 ला 0 गेले, 2 नी डिवाइड करा, 2 1 जा 2, 2 1 जा 2, 3 मधून 2 गेला 1 राहिले, 2 8 जा 16, 0 शी 0 म्हणजे 1 मीटर कापडाची किंमत किती आली रे 180 रुपये. बरं 1 मीटरची विचारली का आपल्याला, नाही आपल्याला 16 मीटरची विचारली. मग आता काय करूयात, 16 मीटरची कापडाची किंमत विचारली नाही, 16 मीटर क्लॉथ कॉस्ट इज इक्वल टू 16 मल्टिप्लाय बाय 1 मीटरची क्लॉथची कॉस्ट म्हणजे 180. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, करून टाकूया. 180 मल्टिप्लाय बाय 16, शून्यशी शून्य 6 8 48, 6 1 6 4 10, शून्य घ्या 1 0 0, 8 1 8, 1 1 1, उत्तर किती आलं 0 8 8 2, उत्तर आलं 2880. 2880. मग देअरफोर लिहायला विसरायचं नाही, काय देअरफोर 16 मीटर कितीचं विचारलं 16 मीटरचं विचारलं, काय लिहिणार देअरफोर 16 मीटर क्लॉथ कॉस्ट इज 2880 रुपीज. क्लिअर. ठीक आहे, बघा बरं काय केलं. हा इथं लक्षात ठेवायचं, जर समजा आपण उलट केलं असतं 20 वरती लिहिलं असतं 3600 जर खाली लिहिलं असतं उत्तर 1/180 आलं असतं ना, उत्तर आपलं चुकलं असतं. याच्यासाठी एक ट्रिक सांगेल काय की बाबा आपल्याला 16 मीटर कापडाची किंमत काढायला लावली तर आपल्याला जे दिलंय त्याची किंमत वरती लिहायची अगोदर आणि मग 20 खाली लिहून त्याची डिव्हिजन करायची. क्लिअर. पुढे जाऊयात, बघा बरं एकदा. शबाना, सर्वांना IMP सांगितलेला क्वेश्चन आहे हा. ठीक आहे, शबानाचा ऍक्च्युली काही काही जणांचं तर पाठांतरही झालं. बघा शबानाला किती पर्सेंटेज किती मार्क्स पडलेले 736 मार्क पडले, किती पैकी 800 पैकी.
तर बघा 800 पैकी शबानाला 736 मार्क पडलेले. तर आपल्याला त्याचं काय काढायचंय, पर्सेंटेज काढायचं आहे. तर पर्सेंटेज काढायचं असेल तर मी काय करायला लावलं, 100 मल्टिप्लाय करायचं. तर ह्याला आपण जर 100 मल्टिप्लाय केलं तर काय होईल, ह्या शून्याला हा शून्य म्हणजे ह्या दोन शून्याला हे दोन शून्य निघून गेले. राहिलं कोण रे, वरती 736 अपॉन 8. मग आता 8 नी ह्याला डिवाइड करा. असं जमत नसेल तर असं करून टाका, नो प्रॉब्लेम. बघा 8च्या पड्यामध्ये 73 नाहीयेत, मग कमी नंबर 8 9 जा 70. ठीक आहे. शून्य 3 मधून 2 गेला 1, वरचा 6 खाली आला 16 आले. 8 2 जा 16 म्हणजे आन्सर किती आलं आपला 90. आन्सर इज 92%. म्हणजे शबानाला किती पर्सेंटेज पडले, 92. देअरफॉर काय लिहितात, देअरफॉर द पर्सेंटेज शी स्कोर्ड 92%. ओके, पुढे जाऊयात. काय केलं, फक्त किती पैकी किती मार्क लिहिले पडलेले आहेत ते लिहिले आणि त्याला 100 मल्टिप्लाय. एक तर मल्टिप्लाय करा नाही तर डिवाइड करा डायरेक्टली, जसं येईल तसं करू शकतो आपण. ठीक आहे, करूयात, पुढे जाऊयात. 3 नंबरचा आय थिंक शेवटचा क्वेश्चन आहे, बघून घेऊया. A shopkeeper bought a bicycle for 3,000 rupees and sold them for the 3,400 rupees. Then how much was she profit? म्हणजे काय, एक शॉपकीपर आहे, त्या शॉपकीपरनी सायकल घेतलेली आहे 3,000ला आणि विकलेली आहे 3,400. मग त्याला काय झालं असेल, त्याला झाला असेल प्रॉफिट. त्यासाठी आपल्याला काय करायचं, त्याला प्रॉफिट झालाय आणि कितीचा झालाय तो पण काढायचा. ठीक आहे, अगोदर लिहून घेऊयात. कॉस्ट प्राइस म्हणजे काय, घेतलेली किंमत. कितीला घेतलेली आहे सायकल, 3,000 रुपयांना. बरं, विकलेली म्हणजे काय, सेलिंग प्राइस कितीला विकली ती सायकल, 3,400. ठीक आहे, आता याच्यामध्ये सेलिंग प्राइस मोठी का कॉस्ट प्राइस मोठी, कोणती मोठी याच्यामध्ये, सेलिंग प्राइस मोठी. सेलिंग प्राइस मोठी असेल तर लक्षातच ठेवायचं काय, सेलिंग प्राइस मोठी असेल तर मला काय झालेलं आहे, प्रॉफिट झालेला आहे. मग प्रॉफिटचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस किती आहे, 3,400. कॉस्ट प्राइस आहे 3,000. मग 3,400 मधून 3,000 गेले तर उत्तर किती आलं, 400. म्हणजे मला प्रॉफिट झालाय, कितीचा प्रॉफिट झालाय, 400चा. मग देअरफॉर काय घेणार, देअरफॉर द शॉपकीपर वॉज प्रॉफिट ₹400. ठीक आहे, चले. बघा हा शेवटचा क्वेश्चन आहे. काही जरी डाऊट असला तरी कमेंट मध्ये कळवा, आपण नक्कीच ती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न